घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की जानकी ज्या वेळेला मात्र आता हॉस्पिटलमध्ये सत्याचा शोध घेण्यासाठी गेलेली आहे आणि त्याच वेळेला जानकीला मात्र आता डॉक्टरांनी असं काहीतरी महाभयंकर सत्य सांगितलंय की त्यानंतर जानकीला पुराव्याची काहीच गरज पडणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी जानकी मात्र आता इकडे सत्याचा असा काहीतरी उलगडा करणार की त्यानंतर शर्वरीला मात्र आता एक्सपोज करण्यासाठी कोणत्याही मात्र आता वेगळ्या वेगळ्या पुराव्याची गरज नाहीये। पण जानकीच्या हातामध्ये असं काय लागलंय की ज्याच्यामुळे जानकी एकदम बिनधास्तपणे आता शर्वरीला हे करण्यासाठी आलेली आहे आणि त्यानंतर सुमित्राच्या नावावरती असलेले सगळे पैसे पुन्हा एकदा जानकीच्या नावावरती करण्यात आलेत। पण काय घडलंय, कसं घडलंय, हॉस्पिटलला गेल्यावरती असा काय चमत्कार घडलाय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नये। इकडे आता ज्या वेळेला आपण जिंकलोय हे ज्या वेळेला मात्र आता शर्वरीला समजलंय की आपण तर या सगळ्यामध्ये पूर्णपणे जिंकलेलो आहोत, काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला कुणीही हरवू शकत नाहीये हे ज्या वेळेला मात्र आता शर्वरीला समजलंय आणि त्यावेळेला मात्र या सगळ्यामध्ये शर्वरी खूपच खुश झाली आणि तिने आता इकडे दारूची बॉटल काढलेली आहे। दारूची बॉटल काढून आता ती इकडे सांगायला लागते, चल ऐश्वर्या, काही झालं तरी सुद्धा आता इकडे आज आज आपण असं काहीतरी एन्जॉय करायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता ही ही मेमरी आपण आता विसरायला नको। असं म्हटल्यावरती ऐश्वर्या मात्र आता सांगायला लागते, पण काय काय नक्की तुझ्या डोक्यामध्ये आहे? असं म्हटल्यावरती ती म्हणते, हे बघ, आजच्या दिवसाला सगळे सगळे पैसे आता आईच्या नावावरती ट्रान्सफर झालेले आहेत आणि आता उद्या उद्या मी अशी काहीतरी खेळी खेळणार आहे की ज्यामुळे मात्र आता आई ते सगळे पैसे माझ्या नावावरती ट्रान्सफर करेल। असं म्हटल्यावरती इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे लगेचच ऐश्वर्या, ठीक आहे, बघ काय करता येईल। तोपर्यंत मात्र आता इकडे अवंतिका सांगायला लागते, वहिनी, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे। मला ऐश्वर्या म्हटली की या सगळ्यामध्ये हा आता प्रकार चुकून ऐश्वर्याकडून झालाय, म्हणजे तिने खरं तर या सगळ्यामध्ये सांगितलं होतं की फक्त आईंच्या मोबाईलवरती मेसेज पाठव, पण त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्याने असं केलं की म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती तिने पाठवले होते, हे म्हणजे तुमच्या ह्याच्यावरून सगळीकडे पाठवली जेणेकरून उगाच सगळ्यांना वाटायला नको की चुकून झालंय असं वाटण्यासाठी। पण त्याचा परिणाम जो काही घडला ना तो मात्र महाभयंकर होता, ज्याची ऐश्वर्याला कल्पना नव्हती। आणि त्यावरती जानकी म्हणते, चिंता करू नको, ऐश्वर्याचं आणि माझं या विषयावरती बोलणं झालंय, मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे ते म्हणजे हॉस्पिटलला, आणि हॉस्पिटलला गेल्यावरती मग पुढे होतंय काय ते बघते, मी तुला कळवते, तू नको चिंता करू। आणि खरं तर तू या सगळ्यामध्ये जास्त स्ट्रेस घेऊ नको, तू आता प्रेग्नेंट आहेस आणि असं असताना जर का आता तू जास्त स्ट्रेस घेतलास तर या सगळ्यामध्ये तुला आता खूप त्रास होऊ शकतो। असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणते, वहिनी, एक काम करा, तुम्ही आता ते फुटेज मागच्या वेळेला चेक केलं असलं तरी सुद्धा या वेळेला मात्र आता तुम्ही म्हणजे त्यातले छोटे छोटे डिटेल्स सुद्धा चेक करून बघा आणि मग बघा काय होतंय ते। असं म्हटल्यावरती मात्र आता अवंतिका अजून एक गोष्ट सांगते की तुम्ही तिथल्या स्टाफ सोबत बोलून घ्या, जर का आता स्टाफ सोबत बोलल्यावरती तुम्हाला या तिथल्या स्टाफ सोबत बोलल्यावरती कदाचित या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला समजेल की नक्की आता काय आहे किंवा कसं आहे ते। यावरती आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे, जानकी, ठीक आहे, तू जे काही बोलतेस ना ते मी करते, स्टाफ सोबत सुद्धा आता बोलून घेते। आणि आता कुठेतरी जानकीला या सगळ्यामध्ये वाटायला लागले की काहीतरी मात्र आता याच्यातून आपल्याला निष्पन्न होऊ शकतं, म्हणून जानकी आता इकडे शोध आपला वाढवत आहे। बरं, हे सगळं होत असताना जानकी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये येते आणि त्याच वेळेला मात्र आता निघताना ऐश्वर्या तिला सांगायला लागते, जानकी, हे बघ, तुला अजून एक सांगते, आजच्या आज तू आईच्या सोबत बोलून घे, कारण आता तिचा डाव असा आहे की काही झालं तरी सुद्धा ती आता ते पैसे स्वतःच्या नावावरती ट्रान्सफर करून घेणार आहे। आणि या सगळ्यामध्ये मात्र आता तिच्या डोक्यात एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे ते आता पैसे फक्त आणि फक्त तिच्या एकटीच्याच नावावर, ती मला म्हणते खरी की मी तुझ्या सुद्धा नावावरती मात्र आता ते पैसे घेण्याचं हे करतीये, पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये ती आता माझ्या नावावरती सुद्धा काही पैसे करेल, पण मला एकटीला हे पैसे नकोच आहेत। काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये मात्र आता तिला तिला आता हे करून चालणार नाहीये। असं म्हटल्यावरती जानकी मात्र
हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. ज्या वेळेला जानकी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले आणि त्याच वेळेला ती आता इकडे विचार करते की जे काही आता इकडे बोललेली आहे ते म्हणजे स्वतः आता अवंतिका ते मी बघते आणि ती सगळ्या स्टाफ सोबत चर्चा सुद्धा करते. ज्या वेळेला स्टाफ सोबत चर्चा करते आणि त्यावेळेला मात्र आता तो स्टाफ सांगायला लागतो, मॅडम आम्हाला तुम्हाला काहीतरी माहिती सांगायची आहे. पण त्याआधी जानकी मात्र आता सीसीटीव्ही फुटेज चेक करते. ज्या वेळेला ती आता सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहे आणि त्यावेळेला मात्र आता तिला नानांना मात्र आता मारताना कोणीतरी दिसतंय. ही गोष्ट मात्र खरी असली तरी सुद्धा ती व्यक्ती शर्वरी आहे हे मात्र काही कळत नाहीये. आणि ज्या वेळेला मात्र आता तिला ही व्यक्ती शर्वरी आहे हे कळत नाही आणि त्यावेळेला ती आता स्टाफला म्हणते, तुम्ही मला सांगू शकता का की हे इतकेच आहेत का सीसीटीव्ही फुटेज, याच्यापेक्षा अजून काही? यावरती मात्र आता स्टाफ मधला एक माणूस तिला आता सांगायला लागतो, हे बघा काही झालं तरी सुद्धा म्हणजे आमच्याकडे अशी माहिती आहे जी माहिती तुम्हाला उपयोगाला येऊ शकते. आणि त्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, ठीक आहे तुम्ही मला ती माहिती द्या. असं म्हटल्यावरती फायनली या सगळ्यामध्ये मात्र आता जानकीच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलाय. ती व्यक्ती आता फोन करून मात्र आता ती व्यक्ती जानकीला सांगायला लागते की मला 1 करोड रुपये दिलेत ना, तर मी तुम्हाला पुरावा काय, पुराव्याचा बाप पण आणून देऊ शकतो. आणि त्यावरती जानकी म्हणते, कोण आहात तुम्ही? यावरती तो आता माणूस सांगायला लागतो, मी कोण आहे, मी काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा जास्त आता तुम्हाला मी काय सांगणार आहे हे महत्वाचं आहे. जानकी म्हणते, काय सांगणार आहात? तो म्हणतो, असं कसं, 1 करोड रुपये घेऊन या आणि आता तुमची व्यक्ती घेऊन जा. असं म्हटल्यावर जानकी म्हणते, व्यक्ती? आमची कोणती व्यक्ती? आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हो तुमची व्यक्ती, एक व्यक्ती जी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करू शकते. सत्य आता तुम्हाला या सगळ्यामध्ये मात्र आता सांगू शकते. ती व्यक्ती आमच्या ताब्यात आहे. जानकी घरी आले, ती ऐश्वर्या सोबत बोलते, ऐश्वर्या मला काय वाटतं माहितीये का, 1 करोड रुपये मागण्यात शर्वरी वंशनी काहीतरी प्लॅनिंग केलं असेल तर, आणि शर्वरी वंश या सगळ्यामध्ये मला आता ट्रॅप करत असतील तर? यावरती ऐश्वर्या म्हणाला, जानकी शक्यतो नाकारता येत नाहीये. यावरती मात्र आता जानकी म्हणते, तू मला नीट हे करून सांगशील का की आता खरंच शर्वरीने या सगळ्यामध्ये हे केलंय का, असं प्लॅनिंग काही? यावरती ती सांगते, काल रात्री ज्या वेळेला ती दारू पीत बसली होती तेव्हा जर का तिने काही बोलली असती तर मला समजलं असतं, पण तसं ती काहीच बोलली नाहीये जानकी. आणि ती मला बोलली असती की या सगळ्यामध्ये मात्र आता तिने इतका मोठा प्लॅन ती दारूच्या नशेमध्ये बोललीच असते. पण मला वाटते की तो माणूस जेन्युइन आहे, तू एकदा जाऊन भेट. यावरती ती म्हणते, पण 1 करोड रुपये मी कुठून देऊ, मी तर पैसे आईंच्या नावावरती ट्रान्सफर केलेले आहेत ना. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे ऐश्वर्या, तू त्याला एक गोष्ट सांग, काहीही झालं तरी सुद्धा मी तुला डायरेक्ट 1 करोड देऊ शकत नाहीये. ती व्यक्ती कोण आहे ते मला दाखव तरी निदान. असं म्हटल्यावर ती मात्र आता जानकी त्या माणसाला फोन करते, ठीक आहे मी 1 करोड देईन, पण सध्या माझ्याकडे 1 करोड नाहीये. कारण आता तुला माहिती नसेल तर सगळी प्रॉपर्टी मी आता पैसे बँक बॅलन्स जो आहे तो मी आता सासूबाईंच्या नावावरती ट्रान्सफर केलाय. हा मी तुला दागिने घेऊन येऊ देऊ शकते, पण मला फक्त आधी खात्री करून घ्यायला पाहिजे की तू कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोयस आणि त्या व्यक्तीसाठी मी कितपत पैसे आता तुला देण्यासाठी तयार आहे. यावरती तो म्हणतो, एक फोटो पाठवलाय तो फोटो बघ. जानकी ज्या वेळेला फोटो बघते, नानांचा फोटो बघून जानकीला महाभयंकर सत्याचा धक्का बसलाय. ती तो फोटो ऐश्वर्याला दाखवते, ऐश्वर्या अगं नाना आहेत जिवंत, काय आहे हे सगळं, मला तर काहीच कळत नाहीये. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, वहिनी माझे पण दागिने घ्या आणि तडक त्या माणसाच्या कडे आता जा. त्या माणसाच्या कडे जा, त्याला आता दाखवा हे दागिने आहेत आणि अजून तुला काय हवं असेल तरी सुद्धा देऊ. अवंतिकेचे सुद्धा आता दागिने तुम्ही घेऊन जा. असं म्हटल्यावरती जानकी मात्र आता पुढच्या क्षणाला तिकडून बाहेर पडलेली आहे. आणि ज्या वेळेला ती आता तिकडे आले तो फोन करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो एक हॉस्पिटलचा स्टाफ असतो. आणि त्यानंतर नानांना समोर आणल्यावरती जानकीच्या पायाखालची जमीन हादरले. कसं शक्य झालं, काय शक्य झालं, जानकीला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये गडबडले. नानांचा हात हाती घेते. नाना आता जानकी मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत ते बेशुद्ध झालेत. नानांनी काही सांगितलेलं नाहीये, पण आता जानकीला नाना काय सांगणार, कसं सांगणार जानकी या सगळ्यामधून. नानांना मात्र आता घरी घेऊन जाणार आहे आणि महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा होताना दिसणार. कशा पद्धतीने जानकी नानांना घरी नेल्यावरती खरा तमाशा होणार, नाना काय सांगणार, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये पाहायला मिळणार. आणि खऱ्या अर्थाने शर्वरीचा मुखवटा
जानकी टराटरा कसा फाडून टाकणार हे सुद्धा पाहायला मिळणार आहे।